विदर्भातील मुद्द्यांवरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आलाय। धनंजय मुंडे वळसेंची विदर्भातील मवियाच्या माजी मंत्र्यांना साथ आहे असा आरोप भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे। धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील विदर्भातील 2 मविया नेत्यांच्या दबावात असल्याचा आरोप देखील आशिष देशमुखांनी केला। अनिल देशमुख, सुनील केदारांच्या दबावामुळे दोन्ही मंत्र्यांकडून दिरंगाई होत असल्याचं आशिष देशमुख म्हणाले। दोन्ही मंत्र्यांकडून विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। काय नेमकं प्रकरण आहे ज्याच्यामुळे एकीकडे तुम्ही दिलीप वळसे पाटील आणि दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप? न्यायालयाने सुनील केदारांना नागपूर जिल्हा सहकारी बँकेमध्ये दोषी ठरवून 5 वर्षाची शिक्षा दिली। सेक्शन 88 चा कायदा, सहकारी कायदा आपल्या राज्याचा सांगतो की दोषी आढळलेल्या व्यक्तींकडनं पैसे वसूल व्हावे। आज 1444 कोटी रुपये सुनील केदारांकडून वसूल करून ते जिल्ह्यातील पीडित शेतकरी व खातेदारांना द्यावे, ह्या संदर्भामध्ये लहानसं असा ऑर्डर वळसे पाटीलांनी द्यावा अशी आमची मागच्या महिन्यापासूनची भूमिका आहे। ठिय्या आंदोलन बेमुदत आम्ही केलं। आमच्या नेत्यांच्या म्हणण्यावरून बावनकुळे साहेबांच्या आम्ही ते स्थगित केलं, पण महिना झाल्यानंतरही हे ऑर्डर होत नाही। परत एकदा मी तुम्हाला सांगतो, कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नागपूर जिल्ह्यातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये बैठक लावली होती, पण परवा रात्री अनिल देशमुखांच्या दबावाखाली येऊन त्यांनी ती बैठक रद्द केली। म्हणून आमचं म्हणणं हे आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे दोघंही मंत्री, सहकार मंत्री व कृषी मंत्री, हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते असलेल्या सुनील केदार व अनिल देशमुखांच्या दबावाखाली काम करतायत आणि त्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे। या अन्यायाच्या विरोधामध्ये आज आम्ही रामटेकच्या SDO कार्यालयावर बेधडक मोर्चा नेतो आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।